नमस्कार. जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. एम 2032 लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर, ज्यांची महाराष्ट्राला काही नवीन ओळख करून द्यायची गरज नाहीये. आता भारत आणि रशियाची मैत्री पुन्हा एकदा घट्ट होताना दिसत आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या दौऱ्यावर उद्या परवा येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर देवळानकर सरांकडून आपल्याला बरंच काही जाणून घ्यायचं आहे. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवाव्यात. बेल आयकॉनवर क्लिक करावं ऑल नोटिफिकेशनसाठी. तर देवळानकर सर, आता मी जास्त प्रस्तावना करत नाहीये. व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदी यांची आता ही भारतामध्ये ही दुसरी भेट आहे बहुतेक. 2014 मध्ये ते आले होते, ज्यावेळेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदभार स्वीकारला होता. त्याच्यानंतर 7 महिन्यांनी बहुतेक ते भारतामध्ये येऊन गेलेले. आता मधल्या काळामध्ये बरचसं काही पाणी वाहून गेलेलं आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून ही भेट कशी आहे? नमस्कार सर्वांना. अत्यंत महत्वाचा विषय अनिलजी आपण निवडलात, त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. विषय हा जाणून घेणं सर्वांना अत्यंत गरजेचं आहे. प्रथम तर 4 आणि 5 डिसेंबरला गुरुवार आणि शुक्रवार ह्या दोन्ही दिवशी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे भारताच्या भेटीवरती येत आहेत. प्रथम तर ह्या भेटीमागचा उद्देश आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की भारत आणि रशिया यांच्यामधली 23rd अॅन्युअल समिट आहे, म्हणजे 23वी वार्षिक बैठक आहे. आता हे पण लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की भारताने एकमेव असा देश आहे ज्याच्याबरोबर प्रतिवर्षी भारताचे पंतप्रधान त्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला भेटतात, आणि तो देश रशिया आहे. भारताचा असा करार कोणत्याही देशाबरोबर नाहीये. म्हणजे आंतरराष्ट्रीय समुदायात 193 देश आहेत आणि त्यापैकी केवळ रशिया हा एकमेव देश असा आहे की रशियाचे अध्यक्ष आणि भारताचे पंतप्रधान प्रतिवर्षी परस्परांना भेटतात. आणि ही जी परंपरा आहे ही मार्च 2000 मध्ये सुरू झाली, तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे भारताचे पंतप्रधान होते. आणि तेव्हापासून अखंडितपणे साधारणतः 25 मध्ये 2 वर्ष जरा कोरोनामुळे गॅप गेला. पण ही जी भेट आहे, जे 4 डिसेंबरला ते भारताच्या भेटीवर येतात, ही 23वी अॅन्युअल समिट आहे आणि त्यासाठी ते येत आहेत. मागच्या वर्षी पंतप्रधान मोदी हे रशियाला गेलेले होते. त्यामुळे प्रथम ते हे लक्षात घेणं गरजेचं. दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे अनिलजी की साधारणतः 2022 पासून, म्हणजे जेव्हा रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध सुरू झालं, त्यानंतर जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय आहे, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट, यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या विरुद्ध अरेस्ट वॉरंट काढलाय. आणि त्यांनी युक्रेन युद्धामध्ये केलेलं मानव अधिकारांचं उल्लंघन असेल, या सगळ्या बाबतींमध्ये हा अरेस्ट वॉरंट काढला गेलाय. आणि त्यामुळे आणि ह्या आयसीसी वरती, म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टची जी घटना आहे त्याच्यावरती 123 देशांनी स्वाक्षरी केली आहे. म्हणजे 123 देशामध्ये जर व्लादिमीर पुतीन गेलेत कोणत्याही ह्या देशांपैकी 123 पैकी, तर त्यांना तात्काळ तिथे अरेस्ट केली जाईल आणि त्यांना आयसीसीला सुपूर्द केलं जाईल. त्यामुळे याच्यातले बहुसंख्य अमेरिका आणि बहुसंख्य युरोपियन देश आहेत, आशियातले मोठ्या प्रमाणात देश त्याच्यामध्ये आहेत. त्यामुळे 2022 पासून व्लादिमीर पुतीन हे फार मोजक्या देशांवरती, म्हणजे बोटावर मोजण्या एवढ्या देशांवरती गेले. ते चीनच्या भेटीला गेले, ते उत्तर कोरियाच्या भेटीला गेले आणि सेंट्रल एशिया, म्हणजे ज्या ठिकाणी कझागिस्तान, किर्गिस्तान, अझरबैजान वगैरे हे जे देश आहेत ज्याला सेंट्रल एशिया आपण म्हणतो, या देशांच्या भेटीवर ते गेलेत आणि त्यानंतर ते भारतामध्ये येत आहेत. तर हा भारतामधला एक प्रचंड मोठा कॉन्फिडन्स आहे त्यांना आणि भारतामधला विश्वास आहे. आणि दुसरं, ह्या आयसीसी म्हणजे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट जे आहे त्याच्या घटनेवरती भारताने स्वाक्षरी केलेली नाहीये. त्यामुळे त्यांना भारतामध्ये तशी कोणत्याही प्रकारची भीती नाहीये. त्यामुळे अनेक वर्षानंतर हा व्यक्ती कोणत्या तरी एखाद्या देशाच्या भेटीवरती जातो, हे प्रथम लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरी ही पार्श्वभूमी लक्षात घ्या की एकीकडे डोनाल्ड ट्रम्प साधारणतः 20 जानेवारी, मागच्या वर्षी 20 जानेवारीला, मागच्या वर्षी नाही, याच वर्षी 25 मध्ये 20 जानेवारीला ते अध्यक्ष झाले. आता या 20 जानेवारी 26ला त्यांना 1 वर्ष पूर्ण होईल, अजून साधारणतः 2 महिन्यांनी. परंतु एक बाब लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे की ह्या 10 महिन्यांमध्ये भारत आणि अमेरिका संबंध अत्यंत तणावपूर्ण बनलेले आहेत. आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने भारताला शिक्षा द्यायला सुरुवात केलेली आहे, आपले रशिया बरोबरचे संबंध आहेत, आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून आपल्याला टेरिफ लावलं, 50% टेरिफ आहे, म्हणजे ब्राझील बरोबर आपल्याला टेरिफ लावलं गेलेलं आहे.
आणि जो भारत आणि अमेरिका इतके जवळचे मित्र होते ते आता अचानक त्यांच्यामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला. आणि त्यातनं एक गोष्ट कळालेली आहे की अमेरिका हा एक असा देश आहे की त्याच्यावर विश्वास ठेवता नाही येणार. आणि हा देश कधीच कोणाचा नाहीये, म्हणजे ज्याला म्हणतो की ना दोस्ती भली ना दुश्मनी, अशा प्रकारचा हा अमेरिका देश आहे. त्यामुळे आपण रशियाकडे वळतो, कारण रशिया आपला पारंपरिक मित्र आहे. हा देश असा आहे की तो 1965 पासून, म्हणजे 1965ला जेव्हा अमेरिकेने भारताला शस्त्र देणं बंद केलं, त्या 1965ला भारत आणि पाकिस्तान मधला संघर्ष झाला होता. तेव्हापासून हा देश सातत्याने भारताला शस्त्र देतोय, सातत्याने युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या पाठीशी उभा राहतोय, काश्मीरच्या प्रश्नावरनं आपली बाजू उचलून धरतोय. त्यामुळे हा आपला पारंपरिक मित्र आहे, हा ट्रस्टेड आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू शकतो. आणि अशा प्रसंगी ज्या वेळेला जगामध्ये खरं तर आपल्या पाठीशी जर उद्या चीन बरोबर संघर्ष झाला तर अमेरिका उभा राहील का, ही साशंकता आहे. मात्र रशियासारखा देश हा निश्चितपणे त्यामध्ये मध्यस्थी करू शकेल, अशा प्रकारचा जो अत्यंत ट्रस्ट वर्दी ज्याला म्हणता येईल असा देश, आणि त्याचा राष्ट्रप्रमुख भारतामध्ये येतोय. आणि हा अत्यंत पॉवरफुल, ज्याचा उल्लेख मी काही व्हिडिओजमध्ये पण माझ्या केलेला आहे, हा शक्तिशाली माणूस आहे. आणि हा शक्तिशाली ट्रम्पपेक्षा पण आहे. कारण ट्रम्पचं अस्तित्व किती आहे, ट्रम्प 1 वर्ष पूर्ण झालं, आता पुढचे 3 वर्ष ट्रम्प, त्यानंतर तात्काळ ट्रम्पला विसरलं जाईल, ट्रम्प चालला जाईल, परत दुसरा कोणीतरी अमेरिकेचा प्रेसिडेंट बनेल. परंतु व्लादिमीर पुतीन असा आहे की जो 20 वर्षांपासून रशियाचा सर्वेसर्वा आहे, आणि 2036 पर्यंत हा रशियाचा सर्वेसर्वा राहणार आहे. आणि हा फिजिकली एकदम फिट आहे, हा जुडो मास्टर आहे. आणि तुम्ही त्यांच्या अनेक जुडोचे स्विमिंग करतानाचे फोटो किंवा व्हिडिओज बघितलेले असतील. आणि त्यामुळे 2036 पर्यंत हा व्यक्ती त्या ठिकाणी आहे. आणि ज्या व्लादिमीर पुतीनची सत्ता उलटून टाकण्यासाठी, ज्या रशियाला अडचणीत आणण्यासाठी गेल्या 3 वर्षांमध्ये अमेरिका आणि त्याच्या मित्र देशांनी 5,000 सँक्शन्स, आर्थिक निर्बंध लावले, ते त्याचं काही वाईट करू शकले नाहीत. आणि त्यांना असं वाटलं की आर्थिक निर्बंध लावल्यामुळे रशियाची आर्थिक परिस्थिती भयानक खालवेल, पुतीनच्या विरुद्ध रिव्होल्ट होईल, आणि मग रशिया युक्रेन युद्ध थांबेल. असं काहीही घडलेलं नाहीये. त्यामुळे अमेरिकेला आणि युरोपला पूर्णपणे अपयशी ठरवणारा हा पॉवरफुल माणूस आहे. आणि हा पॉवरफुल माणूस जेव्हा आपल्या भेटीवरती येतोय, स्वाभाविकपणे जगाचं लक्ष आपल्याकडे लागून आहे. आता बघा की ह्या दरम्यानच्या काळात म्हणजे तुम्ही जी काही आता सुरुवात केलेली आहे, जे विवेचन केलेलं आहे, तर आता आपण जर असा विचार केला की पारंपरिक क्षेत्र जे आहेत, म्हणजे ऊर्जा संरक्षण वगैरे, आता कोणतं नवं किंवा किंवा बदलतं क्षेत्र समाविष्ट होऊ शकतं या दोन्ही देशांच्या दरम्यान? म्हणजे जसं की आता विज्ञान तंत्रज्ञान आहे, जागतिक भूराजकारण म्हणजे आपल्याला जिओ पॉलिटिकल म्हणतो. जसं तुम्ही आता डोनाल्ड ट्रम्पचा उल्लेख करून सगळं प्रस्ताव म्हणजे सांगितलेला आहेच आहे. तर आता नवीन काय अशी दिशा मिळू शकते अजून? या दोन देशांमधला नवीन संबंधांना आयाम जो आहे, तो प्रामुख्याने तेलाचा आहे, एनर्जी सिक्युरिटीचा आहे. आणि हा एक नवीन भाग गेल्या 3 वर्षांमध्ये दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये आलेला आहे. आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे की रशिया हा आपला डिफेन्स सेक्टरमधला, संरक्षणामधला अत्यंत ट्रस्टेड पार्टनर आहे. आणि भारतामध्ये आज जे सगळं मिलिटरी हार्डवेअर आहे त्याच्यापैकी 68% मिलिटरी हार्डवेअर हे आपण रशियाकडनं घेतलेलं आहे. आजही आपण रशियाकडनं मोठ्या प्रमाणावरती शस्त्रास्त्र आयात करत असतो. आता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण शस्त्र खरं तर अनेक देशांकडनं घेतो, आपण रशियाकडनं घेतो, फ्रान्सकडनं घेतो, इस्रायलकडनं घेतो, अमेरिकेकडनं घेतो. मात्र रशियाकडनं शस्त्र घेणं आणि इतर देशांकडनं शस्त्र घेणं याच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. आणि तो फरक काय आहे, तर रशिया केवळ आपल्याला शस्त्र देत नाही, तर ते शस्त्र बनवण्याचं तंत्रज्ञान पण देतो. हे द्यायला कोणीही देश तयार होत नाही. अमेरिका गेल्या 20 वर्षांपासून सातत्याने म्हणतो की भारत आमचा जवळचा देश आहे, मित्र देश आहे, आणि त्याला STI 1चा आम्ही दर्जा दिलेला आहे, नॉन नॅटो अलायचा दर्जा दिलेला आहे. एवढं सगळं करूनही अमेरिका कधीही तुम्हाला तंत्रज्ञान देणार नाही, कधीच देणार नाही. म्हणजे ते तुम्हाला प्रिडेटर ड्रोन देतील, ते तुम्हाला जेट इंजिन देतील, ते तुम्हाला आणखीनही कदाचित भविष्यामध्ये F-35चा आता सध्या विचार चाललेला आहे, तो आपल्याला देतील, पण ते कधी तंत्रज्ञान देणार नाही. परंतु रशिया असा आहे की रशिया केवळ शस्त्र देत नाही, तर त्याच्यावर तंत्रज्ञान देतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपण जे ब्राह्मोस क्षेपणास्त्र आपलं आहे सुपरसॉनिक, आणि ज्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्याचा वापर आपण केलेला होता, आणि ज्याचा पाकिस्तानला त्याचा काय दणका बसला हे जगाने पाहिलं. त्यामुळे हे जे आहे हा भारत आणि रशियामधला जॉईंट प्रकल्प आहे, संयुक्त प्रकल्प आहे. आणि त्यामुळे रशिया अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान भारताला देतो आहे. आता S-400 ही अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आपण रशियाकडनं घेतली. आता आपण त्यांच्याकडनं SU म्हणजे सुखोय फायटर प्लेन्स आपण घेतो आहोत.
त्यामुळे आता आपण सुखाय 57 हे 5th जनरेशन फायटर प्लेन आहे, अत्यंत महत्वाचं आहे, ज्याची तुलना अमेरिकेच्या F-35 बरोबर केली जाते. ते विकत घेण्याचा आपला आता मानस आहे. पण एक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की डिफेन्समध्ये हा पार्टनर आहे, ट्रस्टवर्दी आहे. भविष्यामध्ये आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा रशियाकडनं शस्त्र पण मिळतील, पाणबुड्या मिळतील, विमानवाहू नौका मिळतील आपल्याला. परंतु आता ह्या दोन देशांच्या संबंधांमध्ये एक नवं क्षेत्र आलंय आणि ते क्षेत्र फार महत्वाचं आहे. ते आहे तेलाचं क्षेत्र. लक्षात घ्या की 24 फेब्रुवारी 2022ला ज्या वेळेला रशियाने युक्रेनवरती आक्रमण केलं 3 वर्षांपूर्वी, त्यावेळेला आपला रशिया हा जो होता हा आपला 12व्या क्रमांकाचा तेल पुरवठादार देश होता. लक्षात घ्या की भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% तेल हे आयात करतो. आणि आपले जे प्रमुख आयातदार देश आहेत त्याच्यापैकी ज्यांच्याकडनं आपण आयात करतो त्यापैकी आपला इराक आहे, सौदी अरेबिया आहे. आपण पहिले इराणकडनं घ्यायचो पण आता बंद केलं. UAE आहे, कतार आहे. कतारकडनं आपण LNG प्रामुख्याने आयात करतो. आणि मग त्यानंतर आपण अमेरिकेकडनं काही प्रमाणामध्ये करतो, काही लॅटिन अमेरिका, 1-2 देशात व्हेनेझुएला सारखे त्यांच्याकडनं आपण करतो. परंतु रशिया आपला 12व्या क्रमांकाचा आपला देश होता ज्याच्याकडनं आपण तेल आयात करायचो. आणि अचानक रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर साधारणतः 6 महिन्यामध्ये रशिया हा 3ऱ्या क्रमांकाचा झाला आणि 1 वर्षानंतर रशिया नंबर 1चा आपला तेल पुरवठादार झाला. लक्षात घ्या गेल्या 3 वर्षांमध्ये आपण रशियाकडनं $56 अब्ज तेल विकत घेतलंय, $56 बिलियन. ही प्रचंड मोठा हे तेलाची खरेदी आहे. आणि आपण ते तेल घेतो, त्याला रिफाईन करतो आणि आपण ते युरोपला आता निर्यात करायला लागलोय. त्यामुळे जो भारत तेल आयात करायचा तो निर्यातदार बनलेला आहे. त्यामुळे तेल एनर्जी ही एक अत्यंत मोठं फील्ड आहे जे दोन देशांमध्ये आलेलं आहे. म्हणजे आपण न्यूक्लिअर रिॲक्टर्स, आपण रशियाच्या मदतीने आपल्याकडे न्यूक्लिअर रिॲक्टर्स चालू आहेत. त्याचप्रमाणे डिफेन्स मधला आपला ट्रेड आहे. आणि आता एनर्जी सेक्टर असं आहे की जे अत्यंत मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे. त्यामुळे दोन देशांनी 2030 पर्यंत आपला जो व्यापार आहे, द्विपक्षीय व्यापार, हा साधारणतः $100 बिलियन म्हणजे $100 अब्ज पर्यंत घेऊन जाण्याचा मनोदय पण केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एनर्जी सेक्टर एक असं सेक्टर आहे की जे दोन्ही देशांच्या संबंधांना आणखी भविष्यामध्ये बळकटी देणार आहे. आता बघा, सध्याची जी परिस्थिती तुम्ही जी विशद केलेली आहे त्याच्यामध्ये जर विचार केला आपण तर ऊर्जा संरक्षण, त्याच्यानंतर आपण देशांचा विचार केला की चीन, पश्चिम वगैरे जर विचार केला तर ही जी काही म्हणजे स्ट्रॅटेजिकल जी पार्टनरशिप आहे, ज्याला आपण आता स्पेशल अँड प्रिव्हिलेज स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असं म्हणू, जसं तुम्ही पण उल्लेख केलेला आहे, तर ती कितपत टिकाऊ आहे म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय? हे बघा, रशियाच्या बाबतीमध्ये निश्चित म्हणेल, कारण तो गेल्या 5-6 दशकांपासून रशिया आपला ट्रस्टेड पार्टनर राहिला. 1965चा संघर्ष असेल, 71चा संघर्ष असेल, त्यानंतर कारगिलचा बरोबरचा संघर्ष असेल. म्हणजे त्यांनी केवळ आपल्या डिफेन्स इक्विपमेंट दिले नाहीत किंवा तंत्रज्ञान दिलं नाही, तर ते युनायटेड नेशनच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या पाठीशी उभे राहिले. हा एक अत्यंत महत्वाचा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. दुसरं असं आहे की भारत देखील हा एक असा देश आहे की जो कधी उपकाराची जाणीव ठेवणारा आणि उपकाराची परतफेड करणारा आहे. ज्या पद्धतीने रशियाने आमची साथ दिली आम्हाला शीतयुद्धाच्या काळामध्ये काश्मीरच्या प्रश्नावरनं, आता आम्ही त्याची परतफेड करतोय. आता बघा, जग हे रशियाच्या विरुद्ध गेलेलं आहे. युनायटेड नेशनमध्ये अनेकदा रशियाच्या विरुद्ध प्रस्ताव आले. अनेक मोठमोठ्या प्लॅटफॉर्मवरती, संघटनांच्या प्लॅटफॉर्मवरती रशियाच्या विरुद्ध प्रस्ताव आले. पण भारताने कशावर स्वाक्षरी केलेली नाहीये. आपण बघितलं, भारताने कधी रशियाचा निषेध केलेला नाही रशिया युक्रेन प्रश्नावरनं. पंतप्रधान मोदी म्हणाले की हे युद्धाचं जग नाही आहे, हे शांततेचं हा काळ आहे. परंतु आपण उघडपणे रशियावरती कधीही टीका केलेली नाही, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आता डोनाल्ड ट्रम्प किंवा अमेरिका, मी जसं म्हणलं की अत्यंत बेभरोशाचा हा देश आहे. आणि तुम्ही काय त्याच्यावर ट्रस्ट ठेवणार आहात? म्हणजे उद्या ट्रम्प सारखा आणखीन एखादा कोणीतरी सनकी राष्ट्राध्यक्ष येणार आणि तो फक्त अमेरिका फर्स्ट, आम्ही आमचाच विचार करू, आमच्याच लोकांचा विचार, आणि जो जगाचा विचार करणार नाहीये. दुसरीकडे जर उद्या चायना बरोबर तुमचे काही प्रॉब्लेम्स आले, उद्या चायनाने आता कुरघोड्या चायनाने सुरू केल्यात, पण उद्या भविष्यामध्ये भारत आणि चायनामध्ये युद्ध झालं, संघर्ष झाला, तर तुम्ही हा विचार करा की याच्यात मध्यस्थी कोण करणार आहे. म्हणजे आज जसं रशिया युक्रेन संघर्षामध्ये जो पीस प्लॅन डोनाल्ड ट्रम्पने दिलेला आहे त्याच्यामध्ये असं सांगितलंय की युक्रेनचे 5 भाग हे रशियाला देऊन टाकायचे. म्हणजे उद्या जर चायनाने तैवानवरती आक्रमण केलं, चायनाने नेपाळवरती केलं, किंवा भूतानवरती चायनाचा सीमावाद चालू आहे डोकलामवरती 2017 पासून, तर उद्या भूतान चायनाने आपल्या हातामध्ये घेतलं तर काय, कोण म्हणजे चायनाला अपोज कोण करणार? उलट अशा प्रकारचं डील करेल ट्रम्प की बाबा ठीक आहे, भूतानचा काही भाग तुम्ही घेऊन टाका, नेपाळचा काही भाग तुम्ही घेऊन टाका. त्यामुळे हे ट्रस्टवर्दी नाही आहेत.
आणि त्यामुळे हे सगळेजण आपला विचार करणारे आहेत. अशा प्रसंगी एक देश जो आहे तो तुमच्या बरोबर कधीही तुम्हाला शस्त्रास्त्र द्यायला नाही म्हणणार नाही. खरं तर काही गोष्टी मिळायला डिले होतोय. म्हणजे विमान वाहू नौका मिळायला असेल किंवा अणुपाणबुड्या असेल, काही गोष्टी मिळायला आपल्याला डिले जरूर होतोय. परंतु जो गॅरंटेड तुम्हाला देणार आहे, असा हा विश्वासाचा तुमचा सहकारी असल्यामुळे दोघांमधली जी स्पेशल फ्रेंडशिप आहे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे, ही भविष्यामध्ये टिकून राहणार आहे. आता हे बघा, भविष्यातील भारत म्हणजे आता तुम्ही स्ट्रॅटेजिकल पार्टनरशिप बद्दल सांगितलं की रशिया किती विश्वासार्ह आहे डोनाल्ड ट्रम्पच्या तुलनेमध्ये. म्हणजे पुतीन किती हे आहेत. म्हणजे ट्रम्पवर काही ट्रस्ट ठेवता येणार नाही अशी परिस्थिती तुम्ही सांगितलेली आहे. आता जसं तुम्ही 60-65 पासूनचा आपला मित्र रशिया, म्हणजे अगदी नेहरू पंतप्रधान होते तेव्हापासूनची मैत्री आहे. म्हणजे ती वैचारिक सुद्धा काही बरीचशी देवाणघेवाण झालेली आहे, सोशलिझम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. अर्थात त्या तपशिलात आपल्याला या क्षणाला जायचं नाहीये. परंतु हे जे सामंजस्य आहे रशिया आणि भारतामधलं, ते अजून असं टिकावं किंवा त्याला बळकटी मिळेल यासाठी समजा एक सामान्य म्हणजे नागरिक आहे किंवा तज्ज्ञ आहेत किंवा प्रसार माध्यम आहेत किंवा एकूण राजकीय व्यवस्था आहे दोन्ही देशांमधली, ती कितपत पूरक ठरू शकते वगैरे, जर असं त्याचा विचार केला तर तुमचा दृष्टिकोन असा काय सांगेल? म्हणजे कोणत्या शब्दात तुम्ही हे बघा, सांगाल? म्हणजे मी जाणीवपूर्वक थोडासा सांगेल व्यापक की प्रश्न आहे. ओके, मी जरूर म्हणजे विशेष करून प्रसार माध्यमांच्या संदर्भामध्ये किंवा जे अ, हा प्रश्न मांडतात, जे पत्रकार हा प्रश्न मांडतात किंवा ज्याच्यावरती चर्चा करतात आणि असे सर्वच सुजाण नागरिक आहेत ज्यांना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये स्वारस्य आहे. मी सगळ्यांसाठी सांगू इच्छितो, की आता बघा, की जगामध्ये साधारणतः दुसऱ्या महायुद्धानंतर आपण असं बघतो, की अमेरिकेची एक पद्धतीची मोनोपोली तयार झाली. आणि ही मोनोपोली कशाच्या म्हणजे बेसिकली जसा अमेरिकेचा प्रभाव वाढला, तसा अमेरिकन डॉलरचा प्रभाव वाढला. 1973चा जो ऑइल शॉक झाला आणि त्याच्यानंतर अरब देशांनी निर्णय घेतला, की आम्ही ऑइलचा जो ट्रेड आहे, तो प्रामुख्याने डॉलरमध्ये करू. त्यामुळे ऑइलचा जो ट्रेड आहे तो डॉलरमध्ये होतो. डिफेन्सचा ट्रेड जो आहे तो डॉलरमध्ये होतो. सोन्याचा ट्रेड जो आहे तो डॉलरमध्ये होतो. त्यामुळे हे सगळे मॅक्सिमम डॉलरमध्ये होणार. तर डॉलर ही करन्सी प्रचंड मोनोपॉलिटिक झाली. म्हणजे यांचं प्रचंड मोनोपॉली जी वाढलेली आहे. दुसरं असं आहे, की अमेरिकेच्या प्रभावाखाली IMF, इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आहे. अमेरिकेच्या प्रभावाखाली वर्ल्ड बँक आहे. आणि त्यामुळे जे अमेरिका म्हणेल ती पूर्व दिशा अशा प्रकारचं वातावरण होतं. परंतु आपण बघतो, की 21व्या शतकामध्ये एक प्रकारची बहुध्रुवी विश्वरचना आहे. आता ही पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाहीये. आता अनेक एशियन जायंट्स पुढे यायला लागले. साउथ ईस्ट एशियामधले अनेक ज्याला आपण एशियन टायगर्स म्हणतो ते पुढे येत आहेत. साउथ कोरिया आहे. साउथ ईस्ट एशियामध्ये अनेक देश असे आहेत, की इव्हन इंडोनेशिया असेल, मलेशिया आहे, व्हिएतनामची प्रगती खूप चांगल्या पद्धतीने, चायना पुढे आलेला आहे. आज लॅटिन अमेरिकेमध्ये तुम्हाला ब्राझील सारखा देश दिसेल तो पुढे येताना दिसतो. आफ्रिकामध्ये साऊथ आफ्रिका खूप पुढे येताना दिसतोय. एशियामध्ये भारत हा अत्यंत वेगाने जगातली सगळ्यात मोठी. तर अशा वेळेला एक पॅरलल स्ट्रीम ही अमेरिकेला काउंटर करणारी किंवा अमेरिका पुरस्कृत संघटनांना काउंटर करणारी एक तयार होती ती ब्रिक्सच्या माध्यमातून. जो ब्रिक्स नावाचा जो गट पुढे आलेला आहे, त्याच्यानंतर SCO शांघाय सहकारी संघटना जो पुढे गट आलेला आहे, हे दोन्ही रशिया केंद्रित, चायना केंद्रित आहेत. आणि त्यामुळे झालं असं आहे, की आता ब्रिक्सच्या माध्यमातनं एक ब्रिक्स जे तुमच्या डॉलरला काउंटर करू शकेल अशी एखादी करन्सी आपण पुढे आणू शकतो का? किंवा IMF आणि वर्ल्ड बँक हे केवळ आपल्या अमेरिका सांगेल त्याच देशांना लोन देतात. लोन देताना अनेक अटी शर्ती टाकतात. त्यामुळे ब्रिक्स डेव्हलपमेंट बँक काढण्यात आली. ब्रिक्स डेव्हलपमेंट बँककडनं अब्जावधी डॉलरची कर्ज आता दिली जातात. तुम्ही हे लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे, की आता कोणत्याही एका राष्ट्राची मोनोपोली अशी विश्वरचना ही जगाला अपेक्षित नाहीये. त्यामुळे आपल्याला चेक्स आणि बॅलन्सेस हे पाहिजेल आहेत. आणि ते बॅलन्सेस पाहिजे जर तुम्हाला असतील, तर तुम्हाला पॅरलली रशियासारख्या गोष्टी एका देशाचा विचार हा स्वाभाविकपणे करावा लागेल. आणि जर तुम्ही भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर भारत हा कधी कोणाच्या पक्षामध्ये नव्हता. म्हणजे भारताचा जो पार्ट आहे त्याला आता सध्या आपलं जे धोरण आहे, हे इंटरेस्ट बेस्ड अलाइनमेंट ज्याला म्हणतो. म्हणजे आमचा ज्या देशाकडनं फायदा आहे त्याच्याबरोबर आमची मैत्री आहे. म्हणजे आम्ही अमेरिकेच्या पक्षात आहोत का रशियाच्या पक्षात आहोत का? नाही. तर आम्ही शांततेच्या पक्षात आहोत. आम्ही विकासाच्या पक्षात आहोत. आम्ही सहकार्याच्या पक्षात आहोत. त्यामुळे आपल्याला दोघांनाही धरून चालावं लागणार आहे. आणि जगाला याची कल्पना आहे. म्हणजे हा एकमेव भारत असा देश आहे, की जो अमेरिका आणि रशिया यांच्याबरोबर एकाच वेळेला समान संबंध ठेवतो.
जो इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्याबरोबर एकाच वेळेला समान संबंध ठेवतो, जो शियापंथीय देश आणि सुन्नीपंथीय देश दोघांबरोबर एकाच वेळेला समान संबंध ठेवतो, तर रशिया युक्रेन बरोबर समान पातळीवरती संबंध ठेवतो. त्यामुळे या देशाकडे पोटेन्शियल आहे, या देशात भारताकडे पोटेन्शियल आहे, भारताकडे तो बॅलन्स साधण्याची क्षमता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की भविष्यामध्ये आपण पूर्णपणे जो भारतात एक आरोप होत होता गेल्या 2 दशकांपासून भारताच्या परराष्ट्र धोरणावरती, की आपण थोडं अमेरिकेच्या जास्त जवळ चाललोय. हम्म, हम्म. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या डोनाल्ड ट्रम्पमुळे पुन्हा एकदा आपल्याला देखील आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं गेलंय, की अमेरिकावरती तुम्ही जास्त ट्रस्ट ठेवू नका आणि तुम्ही रशिया आहे किंवा जो पॅरलल स्ट्रीम आहे त्याच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने बॅलन्स करता येईल या दृष्टिकोनातून देखील आपल्या परराष्ट्र धोरणाला एक पद्धतीने विचार करायची संधी मिळाली. त्यामुळे मला असं वाटतं की आपण, जसं मी तुम्हाला मागे सांगितलं, की आपण नॉन अलाइन्ड असं नाही आहोत, आपण सगळ्या जगापासून अलिप्त नाही आहोत. तर आमची इंटरेस्ट बेस्ड अलाइनमेंट आहे, आमची इंटरेस्ट बेस्ड फ्रेंडशिप आहे आणि ते आपण भविष्यामध्ये पुढे घेऊन जातो आहोत. नाही, याला याला जोडून एक असा शंकेखोर प्रश्न आहे. म्हणजे रशियावर आपलं जे अवलंबित्व आपण वाढवतोय, किंवा मैत्री किंवा स्ट्रॅटेजिकल पार्टनरशिप किंवा व्यापार वगैरे हे सगळ्या दृष्टीने, तर भारताला ते कितपत म्हणजे धोकादायक ठरू शकतं का? किंवा मग ते पुढचा जर विचार केला, जसं आता तुम्ही आंतरराष्ट्रीय संबंधाचा सगळ्या बाजूने अष्टावधानातून विचार करताय, आणि मग रशिया कसा जवळ आलेला आहे आणि अमेरिकेची मैत्री ही कशी खात्रीशीर नाही हे तुम्ही सांगताय. आता रशिया हा शेवटी एक महासत्ता मोठा देश आहे, तर त्याच्यावर भारताने इतकं अवलंबून राहणं हे धोकादायक ठरू शकत नाही का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, आता प्रथम तर आपण ह्या गोष्टीवरती आपण क्लॅरिफाय करू किंवा स्पष्टीकरण देऊ, की आपण किती रशियावर डिपेंडंट आहोत. हो. तर आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे, की आज आपली जी एकूण निर्यात आहे भारताची, म्हणजे 2024 मध्ये गुड्स आणि सर्व्हिसेस मधली अप्रॉक्सिमेटली $900 बिलियन, 900 अब्ज डॉलर्सची आपली निर्यात आहे. आपला जर व्यापार तुम्ही बघितला, बायलॅटरल ट्रेड जर बघितला, तर साधारणतः तो साऊथ ईस्ट एशियन नेशन म्हणजे आपल्या पूर्वेकडचे जे देश आहेत त्यांच्याबरोबर आपला 200 बिलियनचा आहे. आपल्या इस्लामिक देशांबरोबर $300 बिलियन आहे. कारण आपण त्यांच्याकडनं तेल प्रामुख्याने घेतो. आपला चायना बरोबरचा व्यापार हा अप्रॉक्सिमेटली $150 बिलियन, अमेरिकेबरोबरचा ट्रेड हा $100 बिलियन आहे. तर तुम्ही हे लक्षात घेणं आपल्याला अत्यंत रशिया बरोबरचा जर विचार केला तर तो साधारणतः $40 बिलियन पर्यंतचा. हम्म. ओके, तर आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की आपण कोणावरतीही ओव्हर डिपेंडंट नाही आहोत. हे पहिली बाब लक्षात घेणं गरजेचं आहे. तर दुसरं, डिफेन्स सेक्टरमध्ये विचार केला आपण, तर डिफेन्स सेक्टरमध्ये देखील आपण सध्या फायटर प्लेन्स रफेल सारखे आपण फ्रान्सकडनं घेतो आहोत. त्याचप्रमाणे आपण जो एक सर्व्हेलन्स सिस्टम आहे आपल्या सीमेवरती, भारत पाकिस्तान सीमेवर असेल किंवा चायनाच्या सीमेवर LAC वरती असेल, तर आपण ती बऱ्यापैकी इस्रायलकडनं पण घेतो आहोत. आता आपण जेट इंजिनच्या बाबतीत आणि प्रिडेटर ड्रोन्स जे आहेत, की जे अनमॅन्ड ड्रोन्स आहेत आणि ज्याच्या माध्यमातून न्यूक्लिअर वेपन्स पण फायर केले जाऊ शकतात, असे आपण अमेरिकेकडनं घेतो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या एकूणच आयातीमध्ये डायव्हर्सिफिकेशन आहे, बहुविधता आहे. आणि त्यामुळे आपण रशियावरती, आता मध्यंतरी काय झालं की तुम्ही म्हणला ते बरोबर होतं, आपण 90s मध्ये फार जास्त डिपेंडंट रशियावर होतो. पण रशियाचा प्रॉब्लेम एकच आहे रशियाचा, की त्यांच्याकडे डिले फार होतो. म्हणजे तुम्ही कमिट जर केलं असेल की आम्ही 2000 मध्ये तुम्हाला एक अणू, आपल्या ज्याला विमान वाहू नौका देऊ, तर ती तुम्हाला येण्यासाठी आणखीन 10 वर्ष लेट लागतो. तर त्यामुळे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम भारत रशिया डिफेन्स सेक्टरमधला डिले हा मोठा प्रॉब्लेम आहे. आपल्याकडनं पेमेंटचा इश्यू नाही आहे. त्यामुळे एक तर असं आहे की आपण ओव्हर डिपेंडंट रशियावरती नाही आहोत. पण एक मात्र नक्कीच आहे की तो आपला ट्रस्टेड पार्टनर गेल्या अनेक दशकांपासून आहे आणि आतापर्यंत असं कधी झालेलं नाहीये की रशियाने आपल्याला कुठे धोका दिलाय. म्हणजे कधी आपण त्यांना मदत मागितली. आणि तुम्हाला आठवत असेल की साधारणतः ज्या वेळेला भारतावरती जे अलीकडच्या काळात जे भीषण दहशतवादी हल्ले झाले, त्या वेळेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे जवळपास 2दा रशियाच्या दौऱ्यावर जाऊन आले होते. म्हणजे इमर्जन्सीमध्ये आपण तो भाग तिथं जाऊन आपण करू शकतो. दुसरा एक लक्षात ठेवा की चायनावरती प्रेशर कोण टाकू शकेल. तर आता चायनावरती प्रेशर टाकू शकणारा अमेरिकेमध्ये ती क्षमता पण नाही आहे आणि अमेरिका ते करणार पण नाही. पण रशिया एक असा आहे की तो चायनावरती टू अ ग्रेट एक्सटेंट प्रेशर टाकू शकतो, कारण ते ब्रिक्सचे सदस्य आहेत, SCOचे सदस्य आहेत आणि दोघांमध्ये खूप मोठं ओव्हरलॅपिंग ऑफ इंटरेस्ट आहे. त्यामुळे एक पॉसिबल आहे की अनेकदा तुम्ही बघत असाल की मोदी हे ब्रिक्सच्या बैठकीला गेलेत किंवा आता SCOच्या बैठकीला गेले, पॅरलिली शी जिनपिंग बरोबर ते बोलले. त्यामुळे रशियाचा डायरेक्ट इनडायरेक्ट रोल चायनाला कंट्रोल करण्यामध्ये, उद्या जर LAC वरनं भारत रशियामध्ये संघर्ष झाला
सॉरी, भारत आणि चीनमध्ये, तर पॉसिबिलिटी आहे की रशिया हा आपल्याला मदत करू शकेल या सगळ्या केसमध्ये. मात्र एक बाब तुम्ही आवर्जून लक्षात घ्या, आणि मी तुमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी पण सांगतो इथं, की जरी कितीही रशिया तुमचा जवळचा मित्र असला, तरी रशिया कधीही तुम्हाला असे शस्त्र देणार नाही की जे चीनपेक्षा वरचढ असतील. हे हम्म. कधीही लक्षात घ्या. हा, हा. हे फार महत्वाची बाब मी तुम्हाला सांगतो, की ज्याचा ज्याचा उपयोग करून आपण चीनला नामोहरण करू शकतो. आपल्याकडे अशा अनेक शस्त्र आहेत. आपल्याकडे गुरिला वॉरफेअर टॅक्टिक्स आहे. हाय अल्टिट्यूड वॉरफेअरच्या टॅक्टिक्समध्ये भारत पुढे आहे फार चायनापेक्षा. पण तुम्हाला रशियाकडनं अशी अपेक्षा आपण नाही करू शकत की तुम्ही आम्हाला अशा प्रकारची सिस्टम द्या की आम्ही चायनाला नामोहरण करू शकू. अशा शस्त्र रशिया तुम्हाला देईल की नाही, शक्यता कमी आहे. इतकी दोघांमधली अंडरस्टँडिंग आहे, आणि तशी आपली आपण अपेक्षा नाही आहे या सगळ्या गोष्टींमधली. पण मी तुम्हाला गोष्ट सांगून ठेवतो की तो एक भाग आहे, पण त्यांना एक प्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ही रशियामध्ये आहे चायनाला. त्यामुळे आपण, मला असं वाटतं की वी आर नॉट ओव्हर डिपेंडंट. आपण डायव्हर्सिफिकेशन खूप करतो आहोत. मात्र आजच्या घडीमध्ये आपल्याला असं दिसून येतंय की अमेरिका, आता ट्रम्प 3 वर्ष राहणार आहेत. त्यामुळे 3 वर्ष मला नाही वाटत की इतके नॉर्मल रिलेशन्स होतील म्हणून. कदाचित ट्रम्प आपल्यावरती, रशियाकडनं आपण तेल घेणं कमी केलेलं आहे. त्या प्रकारची एक अंडरस्टँडिंग आपली रशियामध्ये पण झाली आहे, कारण भारताने आता इतर देशांकडनं, विशेष करून अमेरिकेकडनं तेल घ्यायला फार मोठ्या प्रमाणावर सुरुवात केली आहे. आपण मागच्या महिन्यामध्ये साधारणतः 5 लाख बॅरल्स तेल अमेरिकेकडनं घेतलंय. आणि ते आता अमेरिकेला, जरा डोनाल्ड ट्रम्प थोडे खुश झालेत त्याच्यामुळे, आणि त्यामुळे आपण डिफेन्स इक्विपमेंट्स पण मोठ्या प्रमाणात खरेदी करतोय त्यांच्याकडनं. त्यामुळे ही शक्यता आहे की 25% जी ऍडिशनल आपल्याला पेनल्टी लावण्यात आली शिक्षा म्हणून रशियाकडनं तेल घेतो, ते कमी होतील कदाचित. आणि आपण 25 आहे, तर त्याच्यातले सुद्धा कमीत कमी 10% कमी होण्याची शक्यता. आपल्यावरती 10 ते 15% टेरिफ हा असेल आपल्यावरती. पण रिलेशन अगदी नॉर्मल होतील असं सांगता येत नाही. निदान ह्या पुढच्या काळामध्ये, हे ज्याला ब्लिक सिच्युएशन म्हणतो, अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन म्हणतो, या काळात रशिया आपल्यासाठी बॅलन्सिंग फोर्स राहणार आहे. नाही, आता हे तुम्ही बोलताना फार महत्वाचं सांगितलं, जिनपिंग, चीन आणि रशिया संबंध. आता ते एका शब्दात सांगायचं तर म्हणजे तो लाल सलाम काही तुटणार नाही एकमेकापासून, थोडक्यामध्ये अशा परिस्थिती आहे ती. बरं, मला जाता जाता म्हणजे अगदी शेवटचा प्रश्न आहे माझा, की जसं तुम्ही पुतीन कसे फिट आहेत हे सांगितलंय तुम्ही, आणि 2036 पर्यंत त्यांचा त्यांचा प्रवास कसा असणार आहे ते पण तुम्ही थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. आता व्यक्तिशः आपण पुतीन आणि नरेंद्र मोदी यांचा फिटनेस असेल म्हणा, किंवा त्यांच्या महत्वाकांक्षा असतील म्हणा, तर दोघांमध्ये असा साम्यस्थळ काय सांगता येतील? सी दॅट, मला असं वाटतंय की आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आताच्या याच्यामध्ये पर्सनल केमिस्ट्री या नेत्यांमधली ही खूप मॅटर करते. नेत्यांमधले पर्सनल बॉन्डिंग्स कसे आहेत हे खूप मॅटर करतात फॉरेन पॉलिसीमध्ये. आणि त्याला केवळ प्रेक्षकांना दाखवण्यासाठी म्हणून ते नसतात, तर आता आपले फॉरेन व्हिजिट्स या वाढायला लागल्यात. जसं मी म्हणत असतो की पहिल्यांदा भारताला परराष्ट्र धोरणाचं महत्व काय आहे हे आपल्याला बऱ्यापैकी आता कळायला लागलंय. आणि आपले पंतप्रधान हे अनेक देशांच्या भेटीवर जात आहेत. लक्षात घ्या की जेवढे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दौरे करतात, रशियाचे राष्ट्राध्यक्ष करतात, जपानचे पंतप्रधान करतात किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष करतात, त्याचे निम्मे दौरे देखील भारताचे पंतप्रधान करत नाहीत. त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी दौरे केले पाहिजेत. कारण तुमचा एखादा ब्राझील बरोबरचा एखादा डील असतो, ट्रेडचा असतो. आपल्याकडे येणारे एफडीआय, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असते, जी साधारणतः 2014 मध्ये आपल्याकडे $20 ते $25 बिलियन यायची, जी आता $60 बिलियन पर्यंत एफडीआय आपल्याकडे येतो आहे. फॉरेन रेमिटन्सेस तुमच्याकडे वाढलेले आहेत. हा जो सगळा भाग आहे, हा तुम्हाला कशामुळे होतो की आपला ब्रँड इंडिया हा जगामध्ये पसरतो आहे. लोकांना ते कळतं आहे. आणि मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एक बाब ही अत्यंत गरजेची आहे की तुम्हाला रशियाच्या बाबतीत, चायनाच्या बाबतीमध्ये एक बाब दिसून येते की लॉंग टर्म, म्हणजे हे देश फार पुढचा विचार करतात की त्यांच्या पॉलिसीज ह्या पुढच्या 25-25 वर्षांच्या असतात. आपल्याकडे अशा स्वरूपाचा पॉलिसी किंवा प्लॅनिंगची भारताला आतापर्यंत सवय नाही. आपल्याकडे पंचवार्षिक योजना होत्या, पण पहिल्यांदा 25 वर्षाचा एक मोठा मेगा प्लॅन आपण आखला आहे, ज्याच्यातनं विकसनशील भारताकडून विकसित भारताकडे आपण जातो आहोत. त्यामुळे मला असं वाटतं की अशा वेळेला तुम्हाला अत्यंत स्ट्रॉंग लिडरशिप असणं ही गरज आहे. जसं चायनाच्या बाबतीमध्ये आपण बघतो, रशियाच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो, किंवा अनेक देशांमध्ये, ज्या ज्या देशांमधल्या इकॉनॉमीज ह्या डेव्हलपिंग पासनं किंवा मिडल इन्कम ग्रुप पासनं डेव्हलप झालेल्या आहेत, अशा ठिकाणी तुम्हाला योजनांमधलं किंवा धोरणांमधलं सातत्य हे अत्यंत गरजेचं असतं.
त्यामुळे त्या दृष्टिकोनातनं मला असं वाटतं की मोदी आणि पुतीन यांच्यामधली जी पर्सनल बॉन्डिंग आहे हं. ही अत्यंत उत्तम अशा प्रकारची बॉन्डिंग आहे. आणि आता जर अनेकदा असं म्हटलं जातं की मग ट्रम्पच्या बाबतीत पण होती, मग काय झालं? पण लक्षात ठेवा की ट्रम्प काय फक्त एकटा भारताविषयी निगेटिव्ह नाही आहे. तर ट्रम्प हा जगासाठी डोकेदुखी बनलेला आहे. म्हणजे तो कोणत्या देशाला त्यांनी एक्सक्यूज केलेला आहे? ते युरोपियन देश त्यांचे इतके जवळचे आहेत, परंतु त्या युरोपियन देशांना त्यांनी नॅटोमधनं बाहेर पडण्याचं धमकी दिली आहे. कॅनडाबरोबर त्यांचे प्रॉब्लेम चालले. तर त्यांचं वागणं व्हिम्सिकल आहे अत्यंत. त्यामुळे ते केवळ भारताविषयी त्यांचं आपण त्यांना ओळखण्यात चूक केली वगैरे असं अजिबात नसतं. प्रकार 2016 ते 20 मध्ये ट्रम्प आपल्या एकदम फेव्हरेबल होते आणि त्यांनी भारताच्या संदर्भात सकारात्मक स्टेटमेंट केलेले होते. म्हणून त्या काळामधली ते होतं. आता या काळात त्यांच्या पॉलिसीज बदललेल्या आहेत. ते भारताविषयी नाही बदलल्या, जगाविषयी बदललेल्या आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे आपण कोणता अनुमान बांधायला नको. परंतु मोदी आणि पुतीन यांच्यामधली पर्सनल बॉन्डिंग अत्यंत स्ट्रॉंग अशा प्रकारची बॉन्डिंग आहे. आणि मला असं वाटतं की हे दोन देश जे आहेत ते प्रामुख्याने, कारण रशिया हा अर्धा युरोपमध्ये आहे आणि अर्धा एशियामध्ये आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एशियामध्ये एक ट्रायंगल, ज्याला टेंटालायझिंग ट्रायंगल असं म्हटलं जातं, हा टेंटालायझिंग ट्रायंगल आहे चायना, रशिया आणि इंडिया. हे 3 देश एशियाला सुद्धा नेतृत्व प्रदान करतील असं मला मनोमन वाटतं. नाही, अगदी बरोबर. खूप खूप धन्यवाद देवळणकर सर. तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकलेला आहे, म्हणजे नेमकेपणे जसे अगदी शेवटी तुम्ही जाताना जे सांगितलंय की चीनपेक्षा कणभर कमी परंतु शाश्वती आहे रशियाच्या कडून आपल्याला संरक्षण वगैरे सगळ्या व्यापार याच्यामध्ये मिळणारं सहकार्य, ते एक तुम्ही सांगितलेलं आहे. दुसरं, तुम्ही नरेंद्र मोदी आणि पुतीन यांचं जे बाउंडिंग आहे एकमेकाच्या प्रती, ते सांगितलेलं आहे. आणि एकूण जे वातावरण आहे म्हणजे जिओ पॉलिटिकलचा जर विचार केला तर भारताची जी परराष्ट्र नीती आहे ती अतिशय योग्य मार्गाने चालू आहे. आणि प्रॅक्टिकल सुद्धा गोष्टी केल्या जातात. जसं आता तेल तिकडनं रशियाकडूनच घेत आहे म्हणून ट्रम्पचं नाराज असणं आणि पुन्हा काही प्रमाणात त्याच्यामध्ये पुन्हा अमेरिकेकडून खरेदी करणं सुरू करणं, म्हणजे ही जी काही धोरण लवचिकता आहे ते नरेंद्र मोदी चांगल्या प्रकारे दाखवत आहेत असं आपल्या विवेचनातून स्पष्ट होत आहे. तर खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद.